सर्वांना सस्नेह नमस्कार। मित्रांनो, आज मन खूप उद्विग्न झालेलं आहे। मनात प्रचंड राग पण आहे आणि वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की तरुण मुलं आज दारूच्या आहारी गेलेले आपल्याला बघायला मिळतात। आज ज्यांच्याकडे पैसा आहे त्या पैशाचा वापर करून या तरुण मुलांना दारू मटण यामध्ये अडकून वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या होत आहेत आणि त्यामध्ये ही तरुण पिढी जी होतकरू मुलं आहेत ती दारूच्या आहारी जाताना दिसत आहेत। मी आताच गावातून येत असताना पाहिलं की भिलारे सचिन मदने या मुलाची अवस्था मी पाहिली। अंगावरती कपडा नाही, दारूच्या आहारी गेलेलं, त्याचं पोट असं आतमध्ये गेलेलं, जेवण नाही, नुसती दारू पिणं आणि याच्यामध्ये आई वडील तर काबाड कष्ट करतायत। त्या आई वडिलांचा एकुलता एक असणारा हा भिलारे नावाचा मुलगा, आज मी पाहिला तो मुलगा अपशब्द वापरतोय, अनेक प्रचंड वाईट शिव्या देतोय, दारूच्या आहारी गेलेला आहे। याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार त्याचे आई वडील तर निश्चित आहेत, कारण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु याला जबाबदार सगळ्यात मोठा आहे समाज आहे। तुम्ही मी आपण सगळे याला जबाबदार आहोत। दारूच्या आहारी तो माणूस का गेला, तो मुलगा का दारूच्या आहारी गेला याचा विचार आपण कधीतरी करणार आहोत की नाही? सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा सर्वांना हवी आहे, ती सर्वांना त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार मिळत राहते, परंतु गावातलं प्रत्येक ठिकाणचा तरुण आहे, तरुण मुलं आहेत, ही या गावाचं भविष्य असतं आणि हे भविष्य आज धोक्यात आहे असं मला खेदानं म्हणावं लागतं। या ठिकाणी प्रत्येक वस्त्यांवरती अशी काही मुलं आहेत जी या दारूच्या आहारी गेलेली आहेत। हा भिलारे नावाचा मुलगा अतिशय हुशार, इंग्रजीवरती कमांड असणारा आणि चांगलं अस्खलित इंग्रजी बोलणारा मुलगा आज दारूच्या आहारी जाऊन त्याचं आयुष्य या ठिकाणी बर्बाद होताना मला दिसतंय। त्यामुळे प्रचंड राग मनात आहे, प्रचंड दुःख होतंय, पण करणार काय? याला जबाबदार कोण? याला समाज जबाबदार आहे, तुम्ही मी आपण सर्वजण जबाबदार आहोत। त्या पत्त्याच्या डावावरून त्याला 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये देऊन दारूच्या बाटल्या आणायला कोण सांगत होतं? त्याचे आई वडील सांगत होते का? अजिबात नाही। पण तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी ह्या तरुण पोराला, त्या छोट्याच्या पोराला सायकल देऊन त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या आणायला लावल्या। परंतु आज त्याची अवस्था बघितल्यानंतर आज ती माणसं गेली कुठं याचा विचार आपल्याला करायला पाहिजे। गावच्या विकासाचं स्वप्न म्हणजे गावात पिण्याचं पाणी, लाईट, रस्ता एवढंच म्हणजे गावचा विकास नव्हे, तर गावातला प्रत्येक तरुण, प्रत्येक माणूस स्वावलंबी बनवून त्याला चांगलं जगणं, त्याला चांगलं राहणं, चांगला सदाचारी वृत्तीचं जगणं, त्याला चांगलं शिक्षण मिळणं हा सुद्धा गावचा विकास असतो। परंतु ही तरुण पिढी आज दारूच्या आहारी गेलेली पाहून मनाला खूप वाईट वाटतंय। मित्रांनो, गावामध्ये या पद्धतीनं ही तरुण पिढी दारूच्या आहारी जाऊन जर नष्ट होणार असेल तर असलं वैभव कुणाला हवं आहे? आणि म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, पिणाऱ्या सुद्धा माणसाला विनंती आहे की बाबांनो, तुम्ही त्याच्यामध्ये पडलेला आहात, तुम्ही दारूचं व्यसन करत आहात, तुम्ही जरूर करा। आता तुम्हाला त्यातून बाहेर पडता येत नाही, ज्यांना पडता येतं त्यानं त्यातून बाहेर पडा। याच्यातून कुणाचाही विकास झालेला नाही आणि होणार पण नाही। आणि मात्र तरुण मुलांना याच्यामध्ये गुंतवू नका, दारूच्या आहारी त्यांना जाऊन देऊ नका। हे तुमचं भविष्य आहे, आपलं सगळं गावचं भविष्य आहे आणि हे वाचवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे। आज त्याच भिलारेच्या आईवडिलांची अवस्था काय? काबाड कष्ट करतायत, रोज काम करतायत, पण कुटुंबाला जगवतायत। आज त्यांचा होतकरू एकुलता एक मुलगा या आहारी गेलेला आहे। मी नुसतं त्याचंच उदाहरण देतोय असं नव्हे, अशी गावात अनेक मुलं आहेत जी या दारूच्या मागे लागलेली आहेत आणि त्यांना आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि नवीन पिढी त्या दारूच्या मागे न जाता चांगलं बनण्यासाठी आपल्याला काम करायचंय। गावात अनेक काम आहेत, अनेक गोष्टी, अनेक भांडणं तयार होत आहेत, भांडणं लागतायत, ती भांडणं सोडवण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष कुठं आहेत? गेल्या कित्येक वर्षांपासून तंटामुक्ती अध्यक्षच गावाला नाही, परंतु तंटामुक्ती अध्यक्षाचं काम असतं गावामधली भांडणं मिटवणं, लोकांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करणं, लोकांच्या अडचणीला धावून जाणं, पाणंद रस्त्यांचे प्रश्न असतील, गावातली झालेली कामं, त्यात झालेला भ्रष्टाचार, अनियमितता याच्यामध्ये लक्ष घालून ती गावामध्ये एकत्र बसून हे प्रश्न मार्गी लावणं, अशी कामं तंटामुक्ती अध्यक्षांनी पार पाडायची असतात, परंतु ते दिसत नाही, ते कुठे आहेत माहीत नाही। आणि म्हणून ग्रामपंचायतनं तातडीनं गावामध्ये एकदा उमदा तरुण कार्यकर्ता जो निर्व्यसनी आहे आणि जो समाजाचं, गावचं विकासाचं स्वप्न घेऊन जाणार आहे, अशा माणसाकडे तंटामुक्ती अध्यक्ष पद तातडीनं द्यावं। गावोगावी तंटामुक्ती अध्यक्ष निवडले जात आहेत। आपल्या गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष नाही तर तो कोण कधी निवडणार? पोलीस स्टेशनला आपल्याला जायला लागता कामा नये, आपण बसायचे, चूक ज्याची आहे त्यांनी मान्य करायची, एकत्र बसायचं, तडजोड करायची, मार्ग काढायचे आणि त्यातून गावाच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला पुढे काम करायचंय। या ठिकाणी नाचता येणं अंगण वाकडं अशी सुद्धा अवस्था आहे। सत्तारूढ पार्टीचं नेमकं असंच झालेलं आहे, नाचता येणं अंगण वाकडं।
म्हणजे तुम्हाला कृती करता येत नाही, तुम्हाला विकासाची कामं करता येत नाहीत, आणि मग याचं खापर जन आंदोलन समितीच्या नावानं फोडणार का? जन आंदोलन समितीनं कुठल्याही प्रकारच्या कामाला प्रतिबंध केलेला नाही. विकासाच्या कोणत्याही कामामध्ये जन आंदोलन समितीनं कोणालाही विरोध केलेला नाही आणि करणारही नाही. विकासाची कामं जी मंजूर कामं आहेत ती विकासाची कामं तातडीनं मार्गी लागायला पाहिजेत. परंतु ज्या कामामध्ये भ्रष्टाचार होईल, ज्या कामामध्ये अनियमितता होईल, ज्या कामामध्ये पैशांची अफरातफरी होईल, त्या कामामध्ये संबंधित माणसांना कोर्टामध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा जन आंदोलन समिती आंदोलन करत राहील. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगतोय, गावातलं अवैध धंदे बंद करण्याचं काम कोणाचं? सरपंचाचं, तंटामुक्ती अध्यक्षाचं. नुसतं नावाला पद मिळवायला पाहिजे का तुम्हाला? तर हे थांबलं पाहिजे. हे अवैध धंदे थांबले पाहिजेत आणि गावामध्ये विकासाची कामं जी रखडलेली नव्हे तर जी मंजूर कामं आहेत ती सुद्धा करताना दिसत नाहीत. अनेक मोठमोठे रस्ते, 33 फुटाचे रस्ते आज 15 फुटावरती शेतकऱ्यांनी कोरून, सत्तारूढ पार्टी किंवा जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांनी सुद्धा रस्ते कोरून, ज्या ठिकाणी 2 वाहनं बसत होती तो रस्ता आज जवळजवळ 15 फुटाचा, 33 फुटाचा रस्ता 15 फुटावर आला. ह्याला विकास म्हणायचं का? या ठिकाणी गावच्या विविध कार्यकारी सोसायटी असतात, त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणाऱ्या असतात. तिथल्या सातबारा खाते उतारा असणाऱ्या लोकांना तिथं सभासद करून घ्यायला पाहिजे, त्यांना निधी कर्ज द्यायला पाहिजे, खतं बियाणं त्यांना द्यायला पाहिजे. परंतु जी गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना सभासदच करून घेतलेलं नाही. जिल्हा परिषद शाळेसारखी हायस्कूलची जी आहे आपली शिवशंकर माध्यमिक, त्या विद्यालयातल्या मुलांसाठी प्रयोगशाळेचं साहित्य नाही, संगणक नाही. याला विकास म्हणायचं का? गावामध्ये कृषी भवन बांधलं जातं, ते माळावरती असतं, त्यातला सगळा पत्रा, फरशा, दारं, खिडक्या सगळं काढून नेलं. त्याच्याविषयी काही कुणी बोलायला तयार नाही. मग याला विकास म्हणायचं का? ज्या मधल्या रस्त्यावरती, तेल्याच्या मळ्याच्या रस्त्यावरती आंदोलन झाली, कोर्टामध्ये गेलो, कोर्टाचा निकाल लागला. आज पक्का रस्ता करण्याच्या दृष्टीनं, पुढची कार्यवाही करण्याच्या दृष्टीनं, वाहून गेलेला पूल पुन्हा बांधण्याच्या दृष्टीनं सत्तारूढ पार्टीला नुसतं पद काय मिरवायला दिलंय का? ही कामं कधी होणार आहेत? 6 वर्षापूर्वी देवाच्या दारामध्ये टाकलेले दीपमाळेचे दगड अजून तिथंच जाग्यावर आहेत. तुम्ही ग्रामदैवत म्हणता ना सगळे, दोन्ही पार्ट्या ग्रामदैवाचं तर दर्शन घेता, नारळ फोडता, गुलाल लावता. तुम्हाला प्रत्येकाला दिसत नाही की त्या ठिकाणी दीपमाळेचे दगड पडल्यात आणि गुटखा खाऊन त्याच्यावर लोक थुंकतात. हे तुम्हाला याची थोडी सुद्धा जनाची नाही मनाची वाटायला नको? त्यामुळं ही कामं मार्गी लागण्याच्या दृष्टीनं जन आंदोलन समितीनं कधीही कुठल्याही विकास कामामध्ये अडथळा आणलेला नाही आणि आणणार सुद्धा नाही. जी विकासाची कामं आहेत, जी मंजूर कामं आहेत ती सत्तारूढ पार्टीनं तातडीनं पूर्ण करावीत. परंतु ज्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल, अफरातफरी झाली असेल, त्यामध्ये अनियमितता झाली असेल, त्या कामाचं उत्तर सुद्धा न्यायी मार्गानं न्यायालयाच्या कक्षेमध्ये जन आंदोलन समिती मागितल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं भारतीय संविधानानुसार आणि जे ठरलेलं आहे, जे ज्या पद्धतीनं ज्या कामासाठी जो निधी आलेला आहे तो निधी त्या कामासाठी खर्च करा. खोटा पैसा चालवण्याचा जर कोणी प्रयत्न कराल तर त्याला न्यायालयाच्या कक्षेमध्ये आम्ही न्यायालयात उभं करू, हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळं नाचता येणं अंगण वाकडं असलं सत्तारूढ पार्टीचं रडगाणं चालणार नाही. सत्तारूढ पार्टी अशीच सांगते ना गावामध्ये की जन आंदोलन समितीमुळे कामं होत नाहीत. जन आंदोलन समिती कोणत्याही कामाला विरोध केलेला नाही. जन आंदोलन समितीचं एवढंच म्हणणं आहे की सगळी जी कामं मंजूर आहेत ती न्याय मार्गानं, सनदशीर मार्गानं, त्या कामासाठी आलेला निधी हा व्यवस्थित खर्च व्हावा, दर्जेदार कामं व्हावीत, यासाठी जन आंदोलन समितीचा आग्रह आहे. गावामधले वाळू बंद करण्यामध्ये जन आंदोलन समितीनं रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. 12 आणि 1 वाजता जन आंदोलन समितीचे कार्यकर्ते जीव मुठीत धरून वड्यामध्ये कोण उतरत होतं? गेल्या 2 वर्षापूर्वी त्या मधल्या तेलाच्या मळ्यातल्या रस्त्यावरती 80 ट्रॉली मुरुम टाकला. तो कुणी टाकला? जन आंदोलन समितीने टाकला. 1.5 वर्षापासून त्या पाण्याच्या टाक्या ज्या स्मशानभूमीसाठी आणल्या होत्या त्या तिथंच होत्या. जन आंदोलन समितीच्या रेट्यामुळं बेंदूर जो सण होता त्या दिवशी त्या टाक्या तिथं गेल्या. ही कामं जन आंदोलन समितीला आंदोलन करावं लागतंय का या कामासाठी? त्यामुळं या गोष्टींचा विचार करा. मी जनतेला आणि ग्रामस्थांना सांगू इच्छितो, जन आंदोलन समितीनं कोणत्याही विकास कामाला विरोध केलेला नाही आणि कुठल्याही विकास कामाला आम्ही विरोध करत नाही. आमचा विरोध कशाला आहे? ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होईल, ज्या ठिकाणी शासनाचे नियम पायदळी तुडवून मन मानेल तसं कारभार केला जाईल त्या ठिकाणी आमचा विरोध राहील.
आज विविध कार्यकारी सोसायटी आहेत, त्या सोसायटीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना सभासदच करून घेतलं नाही. ना त्यांना कर्ज मिळतं, ना बियाणं मिळतं, त्यांच्या कुठल्या सुविधा मिळतात, ना त्यांच्या पिकासाठी पीक कर्ज मिळतंय. मग त्यांचा हा विकास आहे का? आज ज्या ठिकाणी मी मगाशी उल्लेख केला, जे रस्ते आहेत ते 33 फुटाचे रस्ते, सत्तारूढ पार्टी किंवा ते शेतकरी सुद्धा त्यांनी तो रस्ता कोरून कोरून 15 फुटाचा रस्ता राहिला. आज एकही वाहन व्यवस्थित जात नाही. याला विकास म्हणायचं का? या विकासाची स्वप्न, व्हिजन आणि मिशन मी मागे सुद्धा सांगितलं होतं, हे व्हिजन आणि मिशन ठरवा. त्या दीपमाळेचे दगड त्या ठिकाणी 6 वर्ष झाले पडलेले आहेत. दोन्ही पार्ट्या भैरवनाथाचं ग्रामदैवत म्हणून पूजन करता, तुम्ही नारळ फोडता, गुलाल लावता. आज ते दगड तिथंच आहेत. प्रत्येकाला जनाची नाही मनाची दोन्ही पार्ट्यांना किंवा सगळ्या गावकऱ्यांना वाटत नाही का की ते दगड दीपमाळेचे आहेत, लोकांच्या घामाचा पैसा आहे आणि ते दीपमाळेचे दगड तिथं पडले. ती दीपमाळ 6 वर्ष झाली उभी केलेली नाही. याविषयी आपल्याला काहीच कसं काय वाटत नाही? याच्यामध्ये कुठलं राजकारण तुम्ही आणताय? तर हे या गोष्टीचा कधीतरी विचार करा. आज कृषी सहाय्यक एक चांगला होतकरू कृषी सहाय्यक आला म्हणून कृषी विभागाच्या सगळ्या योजना प्रत्येकाच्या बांधापर्यंत आणि घरापर्यंत पोहोचल्या. आतापर्यंतचे कृषी सहाय्यक काय करत होते? हे याचा विचार कधीतरी करायला पाहिजे. गावात चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. जिल्हा परिषद शाळा असो, हायस्कूल असो, त्याला मदत आपल्याला करता आली पाहिजे. नुसती मदत वस्तूंची नव्हे, नुसत्या वस्तू दिल्या म्हणजे शाळेची गुणवत्ता नाही वाढणार. त्या शिक्षकांच्या बरोबर आपल्याला उभं राहायला लागेल, त्यांच्या पाठीशी उभं राहायला लागेल, त्यांना मदत करावी लागेल. ते कोण करणार? वाड्या वस्त्यांवरती पाणंद रस्त्याचे प्रश्न आहेत. ते पाणंद रस्ते कोणी कोणाचाही रस्ता अडवतंय, ते थांबलं पाहिजे. हे थांबण्यासाठी चांगला कर्तबगार असा न्याय मार्गाने चालणारा आणि लोकांच्या हितासुखासाठी झटणारा, गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणारा चांगला तंटामुक्ती अध्यक्ष पाहिजे. तो आज गावाला नाही. अनेक गावांमध्ये नवीन तंटामुक्ती अध्यक्षांची नेमणुका केलेल्या आहेत. अशा प्रकारचा नेमणूक कधी आपण करणार आहोत? आणि म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की अवैध धंदे बंद करण्याच्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावा लागेल. गावामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण झालं पाहिजे. जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून, माझा गावकरी म्हणून, माझा प्रत्येक माणूस इथला शोषित पीडित शेतकरी, कामगार, मजूर या सगळ्यांच्या हितासाठी आपल्याला ग्रामपंचायत हे केंद्र बनायला पाहिजे. पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही. हा माझा, हा तुझा, हा जवळचा, हा लांबचा, याचं मतदान मला नसतं, त्याचं मतदान मला असतं. ही सगळी गणितं बेरीज वजाबाकी करून जर आम्ही कामं करणार असू तर गावचा विकास कसा होईल? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये खूप बोललोय. मन दुखवण्याचा आणि कुणाला रागवण्याचा हेतू नाही, पण बिलारेसारखी मुलं आपल्याला वाचवायची, तरुण पिढी वाचवायची. ग्रामपंचायत हे विकासाचं केंद्र करायचंय ना, राजकारणाचा अड्डा नाही बनवायचा आपल्याला. त्या दृष्टीनं 2 पावलं सत्तारूढ पार्टीनं पुढे यायचे, 2 पावलं विरोधकांनी समोर यायचंय, एकत्र बसायचं आणि गावच्या विकासासाठी झटायचं. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.